हाय फ्रेंड, आता बघा 15 दिवस बाकी आहेत. आजची 8 तारीख आली आहे आणि या 8 तारीखमध्ये आपण अभ्यास कशा पद्धतीने करायचा. प्रत्येक व्यक्तींना आता प्रत्येक व्यक्ती सगळेच असे सांगतात. आता कारण की जे त्यांनी रिक्वायरमेंट आताच 2-3 दिवसात पाठवलेली होती की जो डी-एड आहे ना, जो बी-एड आहे ते व्यक्ती अपीड आहे हेच व्यक्ती म्हणजे इथं सुद्धा हे फॉर्म भरू शकतात. तर आता त्यांना आधी माहीत नव्हतं ना, आताच ते व्यक्ती फॉर्म भरत आहे आणि ते व्यक्ती फॉर्म भरत असताना ते सुद्धा प्रत्येक व्यक्ती इथं गोंधळून झालेले आहेत. म्हणजे ते असे समजतात की माझा अभ्यास झाला नाही. मला असं वाटते की माझा सुद्धा अभ्यास झाला नाही. पण असं म्हणून चालणार आहे का आपल्याला ते सांगा. आपल्याला असं म्हणून चालणार नाही. त्यासाठी आपण काय करायचं, जे PYQ आहेत कोणतेही TCS आणि IBPS कोणतेही जोपर्यंत जितकी एक्झाम झाले ते प्रश्नपत्रिका आपल्या हातात घ्यायचं आहे आणि ते सॉल्व करून बघायचे आहे. आणि आतापर्यंत आपण याच्या आधी पण एक्झाम दिले, असं नाही की आपला अभ्यास नाही झाला. अभ्यास झालेला आहे, पण आपल्याला जोपर्यंत पेपर येत नाही हातात तोपर्यंत आपल्या प्रत्येक व्यक्ती असे समजते की माझा अभ्यास झालेला नाही. आणि त्याकरिता आपल्याला PYQ बघायचा. बघा माझ्याकडे TCSने हे म्हणजे TCS चे तलाठीची पुस्तक आहे आणि माझ्याकडे TCS नाही IBPSची हे सुद्धा मी ऑनलाईन बोलवली होती पुस्तक. तर हे मी आधी सॉल्व करून बघत आहे, जेणेकरून आपल्याला समजते की आपले कोणते वीक म्हणजे आपले कोणते जे टॉपिक आहे ते आतापर्यंत झालेलं नाही, कोणते टॉपिक आपल्याला आठवण नाही येत आहे. तर त्याकरिता आपल्याला एक नोटबुक घ्यायची आहे. नोटबुकमध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आहे की माझा हा टॉपिक झाला नाही. आणि मग तो मी प्रश्नपत्रिका सॉल्व झाल्यानंतर नंतर मी सगळं प्रश्नपत्रिका बघून झाल्यानंतर मी जे टॉपिक मला थोडं वीक वाटते मी तो विसरून जात आहे, मला ते लवकर चटकन लक्षात येत नाही. तर त्याकरिता तो आपण नंतर बुकमधून जसं मराठीसाठी मोरम वारंबे सरांची बुक आहे तिथून आपण बघू शकतो, किंवा इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदेची पुस्तक आहे तिथून सुद्धा आपण वीक आपल्या पॉईंट जसं आपल्याला कोणता टॉपिक नाही येत तो सुद्धा आपण बघू शकतो. आता सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इंग्लिशमध्ये खूप सहसा मला सुद्धा आता जे ICDSचे पेपर झाले त्यामध्ये मी 2 ते 3 4 म्हणजे मी 4 मार्क्सचे 2-3 प्रश्न आले होते ICDSमध्ये इंग्लिशचे. ते सुद्धा माझे प्रश्न समानार्थी विरोधार्थी प्रश्न मी चुकून दिले आहे. कारण की का असते, TCS आणि IBPS हे असे कंपनी आहे, याच्यामध्ये प्रश्नपत्रिका जे पुराणे झालेले प्रश्नपत्रिका आहे त्यामधून समानार्थी विरोधार्थी शब्द जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता असते. त्याकरिता आपल्याला PYQ मधून समानार्थी आणि विरोधार्थी शब्द इंग्लिश असो या मराठी असो त्यामधून जास्तीत जास्त रिव्हिजन मारायची कोशिश करायची आहे. आणि न्यूमधून आपण 1-2 चान्स राहते, पण जास्तीत जास्त 90 ते 80% आपल्याला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे PYQ मधूनच जास्तीत जास्त विचारण्यात येत असते. म्हणून आपल्याला समानार्थी आणि विरोधार्थी शब्द आपल्याला PYQ मधून बघायचे आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करू आपण तेव्हाच आपण ह्या पेपरामध्ये आपण टिकू शकतो. कारण की आता आज बघा मी आज सांगतो माझा अभ्यास. जेव्हा मी 6 वाजता बसली स्वयंपाकला तेव्हा मी करंट अफेअर सुहास भिसेचे जे करंट अफेअर आहेत ते करंट अफेअर 3 महिन्याचे मी म्हणजे तिथून जसं मोबाईलवर ठेवली. म्हणजे मी जेव्हा बेसिंगमध्ये भांडे धुत असताना त्या म्हणजे फ्रीजवर ठेवली आणि फ्रीजवर ते चालू बी होते आणि माझे भांडेसुद्धा होते. म्हणजे जेणेकरून माझंसुद्धा अर्धा तास कामामध्ये बी गेला आणि तो अभ्यासमध्ये बी रुटीनमध्ये बी चालू होता. PYQ आपल्याला उचलायचे आहे. PYQ आपल्याला जास्तीत जास्त सॉल्व करायचे आहे, जेणेकरून आपली जितकी प्रॅक्टिस होईल हाताची तितकी चांगली आहे. कारण की पेपराच्या वेळी कसं असते, आपल्याला ज्यावेळी नवीन प्रश्न दिसला तर आपण असा
असा घाबरल्यासारखे करत असतो. माझी असा खूप समस्या झालेली आहे. जेव्हा पेपरमध्ये मला तर अभ्यास माझा पूर्ण परिपूर्ण झालेला राहते, पण जेव्हा पेपर येत असतं आणि पेपर जेव्हा आपण क्वेश्चन बघत असतो, तो क्वेश्चन असं समजून येते की हा प्रश्न मला येते की नाही आहे. असा एकदम घाबरल्यासारखं वाटते, काही समजूनच नाही येत. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त पी-वाय-क्यू उचलायचे आहे, पी-वाय-क्यू क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करून बघायचे आहे. तेव्हाच आपल्याला कसं आपली प्रॅक्टिस जितकी होईल ना, तितकी आपल्याला पेपरसुद्धा म्हणजे कॉन्फिडन्स वाढणार आहे आपला पेपर सॉल्व करण्याच्या वेळी आणि जी मनामध्ये भीती आहे ते सुद्धा नाहीशी होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला पी-वाय-क्यू घ्यायचं आहे, पी-वाय-क्यू उचलायचे आहे. तर आज मी पी-वाय-क्यूचा अभ्यास करत आहे. तुम्हीसुद्धा करा आणि आपले कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा कितपत अभ्यास झालेला आहे. चला भेटूया. मनात भीती बाळगायचं नाही आणि पेपर TCS आता ते जर म्हणतात ना, जवळ आता एक्झाम आली, अभ्यास नाही झाला, आपण असं म्हणून काही चालणार नाही. तर जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन मारा. रिव्हिजन मारूनच होणार आहे. जो प्रश्न येत नाही तो प्रश्न जसं तुम्ही स्वयंपाक करत असताना यूट्यूबवर लावून द्या. कोणताही जसं समाज आहे, समाजचं यूट्यूबवर लेक्चर चालू ठेवून द्या आणि आपली कामं करा. म्हणजे आपल्या नजरेसमोर कसं आहे ते शब्द, तो टॉपिक गेला पाहिजे असं आपल्याला डिसाईड करायचं आहे. तेव्हाच आपला अभ्यास होऊ शकते. नाहीतर आपण असं म्हणून की नाही आता खूप 10 दिवस आहे, माझा होईल का अभ्यास, असं काही होणार नाही. माझा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे की जे ताई आहे, कोणी जे हाऊसवाईफ आहे, कोणता जो हाऊसवाईफ असो या कोणती ताई असो या कोणताही दादा असो, कसं असते जास्तीत जास्त प्रश्न तर हे हाऊसवाईफलाच असतो. कारण की सगळं घर सांभाळून त्यांना अभ्यास करावा लागते आणि ते अभ्यास करत असताना कसा सगळ्या गोष्टी सांभाळून अभ्यास करून मग आपल्याला पेपर द्यायला जावं लागते. तर पुष्कळच्या समस्या येते की माझा अभ्यास झालाच नाही. त्यासाठी आपल्याला जिथून वेळ भेटते ना तिथून आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुठून आपल्याला अर्धा तास 15-20 मिनटं कसे काढता येईल, आता हेच दिवस आहे आणि नंतर आपल्या जवळ पुष्कळ वेळ राहतो पेपर झाल्यानंतर, तेव्हासुद्धा आपण मग हे बाकीचे वेळ कामासाठी देऊ शकतो, पण आपल्याला जास्तीत जास्त पेपरासाठी द्यायचे आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत आणि आपल्या कमेंट्सवर नक्की सांगा